तर आज मी आलतो रानात. का तर वडील म्हणले होते आज रानात जाऊन थोडी मोटर चालू करून बघ म्हणून. नाही का भरपूर दिवस झाले मोटर चालू नव्हती केली, त्यामुळे मी रानात होतो. तर ही आपली मोटर ढक्कन वगैरे काढलं नाही का, चालू करून बघतो तर चालूच होत नव्हती. त्यानंतर म्हटलं नक्की एखादा फ्यूज नसेल. तर इथं लाईट लावलं होतं आपण, लाईट टेस्ट करून बघितलं तर एक फ्यूज नव्हता. 2 फ्यूज होते, एक फ्यूज नव्हता. मग काय मोटर चालूच नव्हती होत. मग ढक्कन टाकलं, परत गेलो. त्यानंतर आलो गोठ्यावर नाही का. म्हणलं आज आजचे दिवस पाणी पुरतं का नाही बघावं. टाकीत बघितलं तर आज नाही का पाणी पुरण. त्यानंतर उद्या चालू करू म्हटलं आपण नाही का. आजचे दिवस तर पाणी पुरणार होतं आपल्याला. त्यानंतर आपला गोठा बघा, गोठा आहे आपला. आपण मागे एक व्हिडिओ टाकला होता गोठ्याचा. पूर्ण काम कंप्लीट झालं गोठ्याचं. त्यानंतर त्यानंतर ढोरावासरांना नाही का चारा वैरण करायचं होतं. नवीन विळा आणला होता वडिलांनी, खतरनाक. काय येळा घेऊन निघालो घास कापायला थोडासा नाही का. घास टाकले, ढोरं आबाद होते म्हणलं. हे आपलं रान येत सरकी वगैरे एकदम खतरनाक आली यावेळेस नाही का. इथं पाईपलाईन आपली, पण मोटर चालू होत नाही सध्या. काय घास वगैरे कापायला गेलो इकडून नाही का. इथं पण घास लावला होता आपण थोडासा मध्ये, आणि तिकडं पण होता समोर. आणि इथं समोर जेवढा पेस आहे त्या जागी आपण भुईमूग टाकला होता, तो तर काढून पण घेतला. भरपूर दिवस झाले त्याला, तरी पण आणखी थोडा थोडा येतो आहे वर, नवीन येतो आहे. काय घास वगैरे कापायला गेलो, एवढा पीस खतरनाक होता म्हणलं नाही का. कसा आहे विळा, फ्रेश होऊन आलो तुम्ही. आंघोळ वगैरे केल्यानंतर घास कापायला सुरुवात केली ती. त्यानंतर घास वगैरे कापायला सुरुवात केली. मध्येच लागला की मला विळा, चिरलं डायरेक्ट बोट. या विळ्यानं फर्स्ट टाईम कापत होतो. दुसरा विळा सापडत नव्हता. वडिलांना हा नवीन विळा आणला होता, कापून वगैरे आणला आहे. सगळ्यांना घास वगैरे कट करून टाकला आहे. त्यानंतर मग मी निघालो घराकडं. मग अशी तर रात्र झालेलीच होती. मग रात्र नाही का, हे आम्ही फार शाळेत असताना खायचो. मग पोंगे पोंगे म्हणून त्याला खाल्ले. त्यानंतर आलो, थोडंसं बसलो नाही का. आतमध्ये गाणे वगैरे चालू होते रूममध्ये, थोडं निवांत बसलो. आजचा ब्लॉग इथं एंड